नमस्कार. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, संतोष देशमुखाच्या खुनाला आज जवळपास 2.5 महिन्याहून 77 दिवस उलटलेले आहेत. आंदोलनाशिवाय कारवाईच करत नाहीत पोलीस, अशी मानसिकता सगळ्यांचीच झाली. आरोपींना अटक करत नव्हते. पहिल्या लागलीच आंदोलन सुरू झालं, आरोपींना अटक केली. पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन गावानं हे केलं, परत पुढची कारवाई झाली. आता संपूर्ण गावानं अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. पण याच्या व्यतिरिक्त जनाक्रोश मोर्चे असतील, विरोधी पक्षातले आमदार खासदार सगळे असतील, एवढंच काय पक्षातले आमदार खासदार सुद्धा म्हणजे प्रकाशअण्णा सोळंके असतील किंवा सुरेश धस असतील, या सगळ्यांनी मागणी केली. सगळ्यांचं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते. बीजेपीचे बूथ प्रमुखाचे हे हाल. फक्त ताकतोंबा म्हणतो ना, त्यानं बॉल त्याच्याकडे मारायचं, त्यानं बॉल त्याच्याकडे मारायचं, एवढाच खेळ चालू आहे असं सगळ्यांना वाटतं. ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळेला त्याने आम्ही कोणालाही सोडणार नाही, सगळ्यांना फाशी देणार. तेच पालुपद इतरांचं पण पक्षातल्या करत तर काहीच नाहीत. आता इतके दिवस आता आणखी काय करायचं म्हणजे हे शासन कारवाई करेल असा प्रश्न पडलाय त्या कुटुंबासमोर आणि गावकऱ्यांच्या समोर. संयमाचा अंत झाला. आता जर कारण एक्झॅक्टली आपण कुठं उभा आहोत आणि तपासाची प्रगती काय हे काहीही कुणी सांगत नाहीत. त्यामुळे एखाद वेळेस वाल्मिक कराड सारख्या मास्टर माइंडला सोडतात की काय, ही भीती सगळ्या गावकऱ्यांच्या आणि देशमुख कुटुंबाच्या समोर निर्माण झाली. कारण केसची प्रगती काय हे अद्याप समजत नाही. म्हणून त्यांनी आज अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. 2 दिवस हे आंदोलन झाल्यानंतर जर तरीही शासनावरती काही परिणाम होत नसेल तर मग पाणी सुद्धा ते घेणार नाहीत ग्रामस्थ. इतकं कडक आंदोलन करणार. काय करायचं भाजपच्या शासनाला? इतके वाईट पद्धतीने निर्गुण हत्या होऊन सुद्धा 7-8 जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चे निघून विरोधी पक्षनेते सगळ्यांनी आवाज उठवला. इतकंच काय, शरद पवार साहेब सुद्धा येऊन गेले. तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांचं पोलीस खातं, गृह विभाग फारसा काय हालचाल करतोय असं दिसून येत नाही. एक काही 7-8 जणांना अटक केले आणि बाकी तपास चालू आहे. या सदरात सगळं सुरू आहे. अहो, 2.5 महिन्यानंतर सुद्धा एक आरोपी यांना अजूनही सापडलेला नाही. कृष्णा आंधळे. काय प्रगती विचारावी. आणि कुठं एक्झॅक्टली किती CDR घेतलेत, काय काय झालंय, ती जी ज्या गाडीत त्यांनी मारलं होतं त्या गाडीतल्या मोबाईलमध्ये काय सापडलं, त्या मोबाईलचा CDR काय काय आणखी माहिती पाहिजे. तपासात तुमचं सहकार्य आम्हाला नको असं म्हटल्यासारखीच परिस्थिती आहे. त्यामुळं संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख हे अक्षरशः वैतागलेत. केसची प्रगतीच समजत नाही. त्यामुळं एक 10-11-12 मागण्या घेऊन ते आज उपोषण, संपूर्ण गाव उपोषणाला बसलंय.
सगळ्यात पहिला त्यांनी असं सांगितलं की आम्हाला केसची प्रगती आज रोजी एक्झॅक्टली काय हे सगळं सांगा, पण ते पोलीस सांगायला तयार नाही. धनंजय देशमुखनं सांगितलं जी बी टीम आहे म्हणजे आरोपीला मदत करणारे पहिल्या दिवसापासून बालाजी तांदळे असेल त्याच्यापासून हे सगळे जे मदत करणारे जे आरोपींना सगळ्या हे आहेत या सगळ्यांना परत सोडून दिलं. त्यांच्यावर काहीही कारवाई नाही, त्यांच्यावर केसेस नोंदल्या नाहीत. काय चाललंय नेमकं हे समजतच नाही. त्यामुळं का त्यानं म्हणजे आरोपींना मर्डरच्या हत्येतील आरोपींना मदत करणाऱ्यांना जर का सोडून देत असतील तर करायचं काय. पी.आय. महाजन आजही केज पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतात, त्या कॉम्प्युटरवरती येऊन हालचाल करत राहतात. ते काय येतात, निलंबित आहेत ना. धनंजय देशमुख आणि सगळ्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे महाजन साहेब आणि पाटील साहेब यांना आरोपी करा. कारण असं आहे 9 डिसेंबरला ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी या पोलिसांनी जर व्यवस्थित सहकार्य आता संतोष देशमुखांना कुठं नेलंय हे सगळं त्यांना माहिती होते. धनंजय देशमुख फोन करत होते विष्णू चाटेला. विष्णू चाटे होते तुमचा भाऊ सुखरूप आहे, थोड्या वेळात येतोय. तीच भाषा बोलत होते महाजन साहेब सुद्धा. म्हणजे यांना सगळ्यांना एकमेकाला सामील होते आणि तरी देखील 35 फोनवरती ते खोटं बोलत होते आणि 36वा फोन त्यांनी बंद केला. आणि नंतर महाजन साहेबांनी सांगितलं की तुमच्या भावाचे प्रेत असं आहे. खरी माहितीच त्यांनी दिली नाही. माहिती असून ते सगळे त्यांना आरोपींना सामील होते. त्यामुळे त्यांचं असं मत आहे महाजन साहेब आणि PSI साहेब या दोघांनाही आरोपी करा. 2.5 महिने होऊन सुद्धा कृष्णा आंधळेला अटक नाही. कधी करणार आहात? 2.5 महिने साधा एक आरोपी सापडत नाही. केज पोलीस स्टेशनला त्यांनी आरोपी निर्माण केले सगळ्यांनाच. 6 डिसेंबर पासून 21 डिसेंबर पर्यंत घडलेल्या घटनांमध्ये जे जे काही गैर आहे ते सगळी माहिती आम्ही दिलेली आहे. सोनवणे सुरक्षा रक्षकाला झालेली मारहाण, त्यानं केलेले अट्रॉसिटीचा गुन्हा याच्यापासून ते 21 तारखेपर्यंतच्या 29 तारखेपर्यंतच्या सगळी माहिती त्यांच्याकडे आहे. पण आजही त्याच्यावर ते कारवाई करायला तयार नाहीत. अवादा कंपनीचे अधिकारी शिंदे असतील किंवा दुसरे असतील यांचे जे CDR आहेत हे तपासासाठी घेऊन कोर्टासमोर अद्यापही सादर केले गेलेले नाहीत. हे सगळं केज पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये. 8 तारखेला PI महाजन आणि पाटील हे दोघे जणही आरोपींच्या बरोबर चहापान करत होते. म्हणजे 6 तारखेचा अट्रॉसिटी असेल, 8 तारखेचा कॉन्स्टेबल बरोबर चहा असेल किंवा 29 नोव्हेंबरला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये सगळे आरोपी एकत्रित आरोपी आहेत त्यावेळेला. तरीही त्याच्यावर सुद्धा कारवाई काही केले असे अद्याप समजून येत नाही. म्हणून त्यांनी म्हटले की धनंजय मुंडे जे एक्स्टॉर्शन मध्ये खंडणीमध्ये गुन्हेगार आहेत त्यांना खंडणीमधले गुन्हेगारच केले नाहीत, साधा त्यांचा राजीनामा घेतला नाही. सुरेश धस साहेबांनी सांगितलं त्यांच्या मुंबईतल्या सातपुडा या शासकीय निवासस्थानी एक्स्टॉर्शनची खंडणीचं गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींची बैठक झाली तरी देखील काही करायला तयार नाहीत. का तर धनंजय मुंडेंचं वर्चस्व आहे. कुठलेही CDR ज्या गाडीतून संतोष देशमुखांना मारहाण केली त्या गाडीत गेलेले जे 2 मोबाईल आहेत त्या 2 मोबाईल पासून हे सगळी माहिती CID असेल SIT सगळ्यांना दिली, CDR सगळ्यांना. पण त्याच्यावर काय कारवाई झाली हे अद्याप समजून येत नाही.
वाल्मिक कराडना अशी बातमी येते की वाल्मिक कराडना आतल्या बाजूला पोलीस मटण वगैरे खायला घालतात, म्हणजे त्याला वाचवण्याचा इरादा त्यांचा स्पष्ट दिसतो, असं धनंजय देशमुख म्हणतात. आवदा कंपनीनं फक्त तक्रार केली, त्यानंतर आवदा कंपनीकडे ही गेलेलीच नाहीत. असं का? विष्णू चाटेच्या फोनवरून किंवा कुणाच्या फोनवरून आवादाच्या शिंदे साहेबांना जर फोन केलेला असेल तर शिंदे साहेबांच्या फोनचं रेकॉर्ड CDR हे सगळं उपयोगी ठरेल, पण कारवाई केलेली किंवा नाही ह्याचा अद्याप तपास लागू देत नाही. डॉक्टर वायबसे असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, बालाजी तांदळे, हे सगळे कटात सहभागी असणाऱ्या आरोपींच्या बरोबर सातत्यानं असतात. अंजलीताई दमाणे यांनी तर सांगितले, तुम्ही तुमची गाडी फिरवा, अटक करा आणि आम्हाला सांगा. अशा पद्धतीचे आदेशच केज पोलीस स्टेशननं बालाजी तांदळेला काढले होते. म्हणजे किती ही पोलीस लोक यांचे किती सक्षम आहेत बघा. त्यांच्या ह्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. आणि वाल्मिक कराडचा जो मोबाईल आहे, जो नाशिक परिसरात टाकला असं ते म्हणतात, झालं. त्याचे CDR, तो मोबाईल सापडला नाही सापडला ह्याचा काही ना काहीतरी रेकॉर्ड पाहिजे. हे सगळ्या मागण्या, या सगळ्या ज्या मागण्या आहेत, या मागण्यासाठी अख्खं गाव उपोषणाला अन्नत्याग आंदोलन करत आहे. आणि 2 दिवसात जर शासनानं काही कारवाई केली नाही, पोलिसांनी जर का हस्तक्षेप करून काही कारवाई केली नाही, तर तिथून पुढं पाणीसुद्धा घेणार नाही. होणाऱ्या सगळ्या परिणामास गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जबाबदार असतील असं म्हणतात. मित्रो, करावं तर आणखी काय करावं मस्साजोगवाल्यांनी. धनंजय देशमुख स्वतः त्यांचा भाऊ गेलाय, अख्खं कुटुंब न्याय मागतंय, सगळी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण हे भाजप शासित जे राज्य आहे हे ताकाच थूर लागू देत नाही. काय चालू आहे बाहेर समजू देत नाही. हा त्यांचा पहिला जो आरोप आहे, हा सगळ्या म्हणजे राज्यातला आरोप आहे. सगळे लोक म्हणतात नेमका तपास कुठपर्यंत आला हे का समजत नाही, का सांगत नाहीत पोलीस, आणि काय करायला पाहिजेत समजत नाही. त्यामुळं गृहमंत्री देशमुख साहेब यांचा सगळा व्यवहार हा संशयास्पद वाटतोय सगळ्या ग्रामस्थांना. आणि ते म्हणतात जर उद्या काही कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील. मित्रो, खरंच आहे, सगळा गाव, कुटुंब देशमुख हे सगळं नेमका तपास कुठपर्यंत आलाय आणि काय झालंय याचा धाकाच थूर लागू देत नाहीत पोलीस. आणि हे पोलिसांना काहीही सांगत नाहीत देवेंद्र फडणवीस, त्या खात्याचे मंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री. त्यामुळं एखाद वेळेस म्हणजे मास्टर माइंड जे आहेत त्यांना सुद्धा हे आयत्या वेळेला तपासात त्रुटी ठेवतील किंवा काही गोष्टी अपूर्ण ठेवतील आणि पुराव्या अभावी अमक्याला सोडलं तमक्याला सोडलं अशा पद्धतीची उद्या परिस्थिती आली तर आश्चर्य वाटायला नको असं म्हणतात. म्हणून आम्ही हे आंदोलन केलं असं ते म्हणतात. पाहूया या आंदोलनानंतर 1-2 दिवसांमध्ये शासन काय कारवाई करत आहे आणि त्यानंतरची बातमी. ठीक आहे, माझ्या या पोस्टवरती आपण आवर्जून कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.